तुम्ही सगळ्या प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील, पण तुम्ही कधी कारल्याची चटणी खाल्ली आहे का? नक्की करून बघा, अजिबात कडू न होणारी. कारले धुवून घ्यायचेत आणि एकदम बारीक चकत्या करून घ्यायच्यात. जर जाडसर बी असलं तर त्यातलं बी काढा. त्याला लावायचं आहे मीठ, हळद आणि पिळायचं आहे अर्धं लिंबू. सगळं मिक्स करून हे अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतरनं कारल्यातलं पाणी सगळं पिळून घ्यायचं आहे आणि खूप पाणी निघतं बरं का त्यामध्ये. आता हे कोरडे झालेले कारले ना आपल्याला आता कढईमध्ये तळायचे आहेत. एकदम कुरकुरीत होऊस तोपर्यंत. आता इथं वाटीभर शेंगदाणे पण चांगले खमंग तळून घ्यायचे आहेत. कढीपत्ता तळायचा, सोबत कोथिंबीर पण तळून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत होऊस तोपर्यंत. आता हे सगळं 5 ते 10 मिनिटात थंड झालं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे. मग टाकायचं थोडंसं मीठ, लाल तिखट, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि हे जाडसर बारीक करायचं आहे. एकदम बारीक करायचं नाही आहे आणि तयार झालेली आहे आपली कारल्याची चटणी. तुम्ही कोणी कारलं खात नसताल ना, तर हे कारलं ना आवडीने खाताल आणि हे महिनाभर टिकतं बरं का. अशाच तुमच्या कारलं न खाणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा.